कथेचं नाव चैत्र. लखन्या चैत्राला येणार म्हणून रायना हरकून पाणी झाली होती. जवळजवळ 5 वर्षानं लखन्या आपल्या बायका पोरासनी घेऊन मुंबईसनं गावच्या जत्रेला म्हणजे चैत्राला येणार होता. लोक चैत्राला येणार हे कळल्या रायनाला काय करू आणि काय नग असं झालं होतं. दांडीवरल्या कळकटलेल्या 4-5 वाकळा, एक फाटल्यालं घोंगडं, दरवाजात टाकलेली फाटक्या पोत्याची पटकुरं आणि बोतर झालेली 3-4 लुगड्याचं गठुळं बांधलं आणि रणरण उन्हातच रायनानं नदी गाठली. नदीचा घाट उतरला. डोसक्यावरची धुण्याची बुट्टी धुत्याला दगडावर पालती केली आणि सोबत आणलेला 5 रुपयाचा निरमा बुट्टीभर पाण्यात टाकला. एक एक करून सगळंच धुणं त्यात बुडवून काढलं. जरा मुरल्यालं बघून ते दणादण आपटून काढलं आणि तिथंच वरच्या खडकावर पसरून टाकलं. घामानं डबडबल्यालं कपाळ पदरानं पुसलं आणि लुगड्याच्या केळ्यात मिश्रीसाठी हात घातला. बघती तर काय, मिश्रीची पुडीच गायब. अरे देवा, हे का व्हाईकच झालं की, रायना पुटपुटली. रायनानं धुण्याजवळची सगळी जागा पिंजून काढली. पुलावरनं खाली घाटाकडे येणारा रस्ता नजरेखाली घातला, पण मिश्रीची पुडी काय तिला दिसलीच नाही. पै पै साठवून जमवलेल्या संसारातल्या प्रत्येक वस्तूचं तिला अप्रूप होतं. समद्या वस्तू अगदी ती जीवापाड जपत होती. थोडंफार हडकलेल्या धुण्याच्या कशाबशा घड्या घातल्या आणि आलेला वाटेनं ती झपाझप पावलं टाकू लागली. रस्त्यात लांबनं जरा का कागदाचं चिटुरं दिसलं की डोसक्यावरचं वल्ल वज्ज घेऊन सैरावैरा पळायची आणि पुडी नसलेली बघून नाराज व्हायची. घर आलं खरं, पण मिश्रीची पुडी काय तिला सापडलीच नाही. उमऱ्यावर धुण्याचं वज्ज उतरलं, समोरच्या झुडपावर कसं बसं वाळत टाकलं आणि चुलीकडे गेली. बघती तर काय, रुपयाचा तंबाखू भाजून बांधलेली पुडी तिथंच पडली होती. बरं झालं देवा, म्या कुणाला बी शिव्या दिल्या नाहीत, नाहीतर सगळ्या शिव्या मलाच डसल्या असत्या, रायना बडबडली. 2 लेकींच्या पाठीवरचा लखन्या म्हणजे नवसानं झालेलं पोर होतं. घरातलं दारिद्र्य 5वीला पुजलं होतं. खस्ता खाऊन वाढवलेल्या लखन्याचं रायना आणि पांडवाला लय कौतिक वाटायचं. लखन्याचं बालपण दुसऱ्याकडनं मागून आणलेल्या कपड्यावरच गेलं. कधी टिचकं, कधी गुडघ्यापातूर लांब सदरा घालायचा. चुलीवरच्या वाटीतलं येशेल तेल लखन्या कानापतूर वगळ येऊस तर केसाला लावायचा आणि शिंबूड ओढतच गल्ली बोळातनं पळत सुटायचा. लहानपणापासून लखन्याला मुंबईचं भारी याड. समोरचा इस्नू तात्या मुंबईसनं आला की त्याच्याकडं जायचा. तिथल्या लोकांविषयी काय बाय विचारायचा. तिथलं खाणं पिणं, फॅशन, समद्या गोष्टी विचारून घ्यायचा. त्याच वेळेला त्याने ठरवलं आपण बी इस्नू तात्यागत मुंबईला जायचं. एक दिवस इस्नू तात्यानं आपल्याला मुंबईला बोलवले असं सांगून फक्त अंगावरच्या कापडावरच मुंबई गाठली. तसं गावाकडच्या अनेक मंडळींनी मुंबईच्या झोपडपट्टीत आपलं बस्तान बसवलं होतं. त्यातच लखन्याची भर. थोडं दिवस कुठं प्लास्टिकच्या बाटल्या, कुठं पिशव्या गोळा करून ते विकून त्यानं आपलं पोट भरलं. पुढं पेपर वाटायला लागला, गाड्या पुसायला लागला. चैनीसाठी वाटेल ते करायची तयारी होती त्याची. पैसं येत राहिलं, पर समाधान काय आलं नाही. पैशाची हाव वाढली, दारू सोबतीन झाली. दिसभर मिळेल ते काम करायचा आणि रात्रभर दारूत लोळत पडायचं हे रुटीन झालं त्याचं. मुंबईच्या झगमगाटीत गाव विसरला, आयबा विसरला. शेवटी मायानगरीच ती काय आयबाची ओळख राखू देत्या वय. एक दिवस बा गेल्याचा सांगावा लखन्याला कुणीतरी दिला. रात्रीत गाडी धरली आणि सकाळी कोल्हापुरात उतरून गावच्या गाडीनं घराकडे आला. पांडवाच्या मड्याभोवतीनं समधी गल्ली गोळा झाली होती.
संध्याकाळी 7 वाजता मेल्याला पांडवा आता वाळल्याला लाकडावाने ताटला होता. वगळीत आल्यावर लखण्यानं रात्रीतली उरलेली अर्धी बाटली कशात ओतली आणि हंबरडा फोडला. धडपडत कसं तर घर गाठलं. जमलेल्या बायका कुजबुजायला लागल्या. एकुलता एक लखण्या आणि काय तिची तरा बघ. हौसा शालीकडे बघून पुटपुटली. अगं तो स्वतःची प्रगती करायला गेला होता. शालीनं दुजोरा दिला. होय खरं, पर बायको कुठं आहे त्याची? काळी का गुरी दाखवाय तर आणायची. जनीनं मधीच तोंड खोपसलं. अगं प्रसंग काय आणि बोलतासा काय? हिरानं शानपण दाखवलं. हां, बाद झालं आता. उचला ती तिरडी. गर्दीतनं आवाज आला. तिरडी उचलली. टिटवं घेऊन लखण्यात धडपडतच नदीकडे निघाला. रायनाचा आधार गेला. बाची तिनवी करून गेलेला लखण्या 5 वर्षानं गावाकडे येणार होता. निमित्त होतं चैत्राचं. संध्याकाळी खंड्याच्या मोबाईलवर लखण्याचा फोन आला. खंड्यानं मोबाईल रायनाकडे दिला. हॅलो. रायनानं आवाज दिला. हॅलो आई, मी लखन बोलतोय. माझ्या बाळा कसा आहेस र तू? पोरबाळी कशी आहेत? सुनबाई बरी आहे ना? रायना सवालावर सवाल करायला लागली. अगं आई, सगळी आहेत बरी. तू कशी आहेस? म्या बी आहे बरी. चैत आला या 2 दिवसावर. यंदा तू येणार ना मग? होय आई, आम्ही सगळीजण येणार आहे. त्यासाठीच फोन केला होता. बरं आई, आपल्या घराला किती किलो रंग लागणार ग? रायनाच्या तोंडावरच्या सुरकुत्या जरा पसरल्या. तिला बरं वाटलं, कारण गल्लीतल्या समध्या घरांची रंगरंगोटी चालली होती. हिचंच घर तसं पडलं होतं. पोरगा असून बी निराधार झालेल्या रायनाला सणवाराचं जरासुद्धा कौतुक उरलं नव्हतं. अरे लेका, तू ये तर आधी, मग बघूया रंगवायचं. आई, तायडीला आणि अक्काला बी फोन करून चैत्राला यायला सांग. मी पण इकडनं छाया आणि पोरासने घेऊन येतो. यावर्षी आपण चांगला चैत्र साजरा करायचा बघ. तू काय माल भरू नको. मीच इथनं समद घेऊन येतो. तुला लुगडं आणि तायडीला अक्काला बी साडी घेऊन येतो. तू काय बी काळजी करू नकोस. रायनाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आकाश ठेंगणं वाटायला लागलं. डब्यातलं सुट्टं 2 रुपये घेऊन रायना शेजारच्या दुकानातल्या कॉईन बॉक्सवर गेली आणि तायडीला अक्काला फोन लावायला सांगितला. पोरीसने लखण्याचा निरोप दिला. एकाच गावात नांतेला पुरी आनंदानं फुलून गेल्या. पाठचा एकुलता एक भाऊ चैत्राला बहिणीसने साड्या घेणार होता. कित्येक वर्ष माहेरपणाला मुकलेल्या माघारीसने चैत्राची नवी पालवी फुटली होती. लखण्याचं भाचं सुदीक मामाच्या गावाला जायचं असं आरडून ज्याला त्याला सांगत सुटली होती. उर्वरित कथा ऐकूया पुढील भागामध्ये.